गोकुळ आता फक्त दूधच नव्हे तर या वस्तूंचंही उत्पादन करणार. वार्षिक सभेत मुश्रीफांची मोठी घोषणा. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना या ठिकाणी पार पडते आहे. गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान या सभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशातच गोकुळने या सभेत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता बाजारात गोकुळ आईस्क्रीम आणणार असल्याची घोषणा नाविद मुश्रीफ यांनी केली आहे. यासह चीज आणि आईस्क्रीम हे 2 नवे प्रॉडक्ट गोकुळ आणणार असल्याचं बोललं जात आहे. आजच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत गोकुळनं हा निर्णय घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या सभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत त्या व्यासपीठावर बसणार नाहीत अशी त्यांची भूमिका आहे. सध्याचं गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली आहे, कारण त्या महायुतीच्या संचालिका आहेत. मात्र शौमिका महाडिक यांच्या भूमिकेवर ठाम आहे. विषयांचं जेव्हा अहवालावरच्या विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक 9 वरती माझा आक्षेप आहे, तेव्हा त्यांनी वरतून विचारणं मला वाटतं आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे. त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तरं सभासदांची घ्यायला हवी होती, जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती. पण त्यांनी विषय वाचन केलं. काही त्यांची ठराविक मंडळी होती, त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले. पण कालपासून मी सांगते, चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालक वाढीच्या. तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते. ती संधी आजही मिळालेली नाही आहे. याच्यावरती मला वाटते तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त चांगलं. खरं तर सभा चुकीच्या पद्धतीनं नाही, म्हणजे कसं आहे की ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे, पण त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत पूर्ण. त्यामुळे नेहमीप्रमाणे 4 वर्षाप्रमाणे सभा झाली. मग दंगा केला असता तर जास्त बरं झालं असतं असं वाटायला लागलं. अजून सभा संपायची बघू, शेवटच्या क्षणी तरी देतात काय. मॅडम, खरं तर सभा शांततेत पार पडणार असं तुम्ही आवाहन केलं होतं. हे बघा, मी झाल्याचं परत पाहायला मिळते. गोंधळ आमच्याकडनं झालेला नाही आहे. पूर्ण सभा अजून व्हायची आहे. पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तोपर्यंत सगळेजण शांत होते, तुम्ही बघितलात. त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं, तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचा असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा इकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं. म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची. पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवते आहे माझा, की अजूनही 21 ते 25 संचालक करण्यासाठी जी पोटनियम दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे चेअरमननी वरती आता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर आहे. त्या एक्सप्लेनेशनवरती मला काही प्रतिप्रश्न आहेत. तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी. आत्ताची ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली. गेले 4 वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा, परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुळच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी 4 वर्षानंतर 1 वर्ष का असना ते ऐकून घेतली. त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून आभार आहे. माईक बंद केला असं त्यांनी या ठिकाणी कुठं माईक बंद होता? माईक चालूच होता. त्यांनी सांगितलं आता तशी आमचं माईक बंद आहे आमच्या. आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती ते सगळ्या एमडी साहेबांनी तुम्ही बघितलं. सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण त्यांनी आम्ही सांगितलंय त्यांना की तुमचं जे काय असेल म्हणणं तर लिखी द्या, आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मिटिंगमध्ये तुमचं समाधानकारक उत्तरं देऊ. सतीश पाटलांनी देखील तेच म्हटलेलं आहे की संचालकांनी बैठकीत हा प्रश्न विचारले पाहिजेत सभासदांना. मग मी तेच आवाहन केलं, तुमचं काही असेल तर लिखी द्या, आम्ही त्याला उत्तर देऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर.